आवाज सर्वसामान्यांचा। शेतकऱ्यांच्या दावणीला बैलजोडी असल्याशिवाय शोभा नाही अशी एक म्हण आहे, परंतु आज मितीला शेतकऱ्यांच्या दारातून सर्जा राजाची ही बैलजोडी लुप्त होत चालली आहे। असं असलं तरी मात्र पळसगाव येथील सावंत कुटुंबांनी अजूनही आपल्या दारात शेतात दावणीला बैलजोडी ठेवली आहे। आधुनिक तंत्रज्ञान काळामध्ये आणि दुर्मिळ होत चाललेल्या या काळात जनावरांवर या कुटुंबाचे अजूनही प्रेम दिसून येत आहे। वाढ वडिलांपासून बैलांची आवड असणाऱ्या या कुटुंबाने अजूनही दारात दावणीला बैलजोडी ठेवली आहे। या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की पावसाळ्यात मशागतीला बैलजोडीचे उपयोगी येतात आणि दुसरी बाजू म्हणजे शेतकऱ्यांच्या दावणीला बैलजोडी असल्याशिवाय शेतकऱ्याला शोभा येत नाही असे या कुटुंबाचं प्रेम दिसून येत आहे। त्यासाठी त्यांनी परंपरागत दावणीला आणि शेती मशागतीला बैलजोडी ठेवली आहे। अशा तऱ्हेने आजकाल शर्यतीच्या आखाड्यात खिलार बैलजोडीने मैदान गजबजून जात असले तरी एकीकडे मात्र मशागतीसाठी आणि बेंदूर सणाच्या पूजेला कुठेतरी खेड्यापाड्यात दुर्मिळ बैलजोडी दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत पळसगाव येथील सावंत मळ्यात। तर इथे आज बेंद्राचा दिवस बैलपोळा, तर येथील शेतकऱ्यांनी त्या सावंत कुटुंबाने अजूनही परंपरागत बैलांचे संगोपन केलेलं आहे। बैल पाळीत या आधुनिक शेतीप्रधान हे युगात ट्रॅक्टर अशी अवजारे अमुक ह्याच्यात अजूनही त्यांनी बैलांचे पालन केलं आहे। त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ, काय सांगाल तुम्ही? आम्हाला पहिल्यापासून बैलाचा एक छंद आहे, वडिलापासून। हां, आणि त्या छंदामुळे अजूनही मी बैल सांभाळले ते। बरं। आणि शक्यतो बैलाशिवाय शेती परवडत नाही। अच्छा। आणि शेतीला बैल पाहिजेच। हां। आणि बैलासारखी स्वच्छ शेती होऊ शकत नाही। तंतून निघणं, हे करणं, वेळेला होणं, पाऊस काळ ज्यादा कमी असणं, या वेळेला बैल उपयोगी येते ती। बरं। म्हणून आतापर्यंत आम्ही हा शेतीचा व्यवसाय बैलावरच केला जातो। अच्छा, मग बैला आता ट्रॅक्टरद्वारे सुद्धा आता आधुनिक पद्धतीने शेती करायला, मशागत करायला लागली। मग तुम्ही म्हणताय आता बैल काय, म्हणजे दोन्हीत फरक काय? फरक म्हणजे आपली कसं आहे, आम्हाला तेवढं सहनशक्ती नाही, म्हणजे बाहेर येण्याची पैशाची आवक नाही। बरं। आपलं शेतीवर जीवन चाललंय, आमचं कुटुंब भरण्यात आहे, बाहेरनं आवक नाही। म्हणून आम्ही आपलं शेतीवर जगण्यासाठी बैलाचा व्यवसाय चालू ठेवलेला आहे। अच्छा। हां, आणि कसं आहे, आता मला सांगा, आज बेंद्राचा दिवस आहे। हो। तर तुम्ही म्हणताय की मशागतीला महागाईमुळे परवडत नाही। हो। पण तुम्ही आता की मला सांगा, तुम्ही अजूनही तुम्ही दावणीला बैल ठेवली, म्हणजे काय तुम्हाला त्याच्याविषयी काय वाटते? काय त्याच्यापासून आपुलकी आहे की आमच्या ह्या प्रपंचाला ज्या पद्धतीने आपल्या घरात 2 मुलं असतात तरच घराला शोभा असते। बरं। तशी शेतकऱ्याला आम्हाला वस्तीला बैल असल्याशिवाय आम्हाला करमत नाही, शोभा नाही आमच्या वस्तीला। हां, म्हणजे बैल जनावर दारात असल्याशिवाय शोभा नाही आम्हाला। अच्छा। हां, आणि मी बऱ्याच वर्षापासून बैलाचा व्यापार केलेला माणूस आहे। अच्छा। वडील असताना, वडिलाच्या नंतर, तर माझ्या परिचयात असणारी लोक, व्यापारी करणारी, काय हयात आहेत, काय मयत झाली, त्यांची कुणी नातेवाईक मला जरी अजून भेटली तरी पळसगावकर बैल आहेत का, ठेवलीत का नाहीत, हा प्रश्न विचारतात। ह्यातच मला समाधान असतं। अच्छा, म्हणजे ह्यातच तुम्हाला समाधान असतं की बाबा तुम्ही ट्रॅक्टर घेतलाय का वाहन घेतलं हे कोण मला विचारू शकत नाही। अच्छा। फक्त मला एकच म्हणतात की सावंत तुम्ही बैल ठेवलीत का, अजून बैल तुमच्या अजून दावणीला आहेत का असे तुम्हाला विचारतात। मित्रमंडळी, व्यापार लोक अजूनही भेटली तरी, कधी बी भेटली तरी हे शब्द विचारतात मला, बाबा तुमच्या कृपेने माझ्याकडे अजून बैल आहेत, मी ठेवलेत आणि मी आहे तोपर्यंत दावणीला बैल राहणार। अच्छा, म्हणजे बैलाविषयी तुमचं प्रेम दिसून येतं, एक जनावराविषयी प्रेम दिसून की जेणेकरून सुरुवातीपासून तुम्हाला हेच आधार होता त्यांचा, शेती म्हणजे बैलांचाच। हो, बैलांचा आहे। तर काय सांगाल तुम्ही बेंद्राविषयी? तुम्ही आज दावणीला बैल ठेवलेत अजूनही? आज असं झालं की काहीतरी अडचण आल्यामुळे, सुतक आल्यामुळे बैलाची काही व्यवस्था होऊ शकली नाही। बरं। हां, कारण आजच्या व्यक्तीला 4 ते 5 दिवस झाल्याचे
त्यामुळे दुःख हे सगळ्यालाच आहे. दुःख आहे सगळ्याला. त्यामुळं आम्ही आज बैलाचं कुठलंही निवारण करू शकलो नाही. अच्छा. त्यामुळं अडचणीमुळं कसं आहे, अनेक अडचणी येतात. कोणी नावं ठेवतं, कोणी चांगलं म्हणतं. त्यामुळं आम्ही ते सगळा प्रोग्राम हा कॅन्सल करून टाकलेला आहे. बैलाचा हा निवद हा आम्हाला नियमाप्रमाणे करावं लागतो, ते करावं लागणारच आहे. अच्छा. एक 10-15 दिवस झालं की ते आम्ही बैल धुणार, त्यांचा जे रंगरूप आहे ते आम्ही ते करणारच आहे. अच्छा. ते काय चुकवणार नाही आहे. अच्छा. कारण आपल्या आजूबाजूला जे शेतामाता देव धर्म जे असतो त्याला हा हक्काचा निवद असतो. हा तुझाची म्हणजे मुळाचा ते निवद त्यांना द्यावा लागतोच आहे. त्या नादानं बैलाची बी हौस होऊन जाते. अच्छा. तर ह्या गोष्टी हे करावंच लागते त्या. बरं, आता एक मला सांगा, तुम्ही आता आधुनिक पद्धतीत प्रत्येकाच्या घरी 2-2 ट्रॅक्टर आहेत. ट्रॅक्टरनेच मशागत करतात. दुर्मिळ झालं कुठे दावणीला कुठे शेतकऱ्याच्या घरी बैलच दिसत नाहीत. मग तुम्ही अजून ही जोडी ठेवली त्याच्याविषयी काय सांगाल? जोडी अशी ठेवली की एक परंपरा अशी आम्हाला आहे की त्याची हौस आहे. बरे आपले मशाज करू द्या ना तर न करू द्या, आज नाही उद्याचा ट्रॅक्टर जरी घेतला तरी हे बैल हे राहणारच आहे. ती बैल काय विकणार नाही. बैल ठेवणारच आहे. मी ट्रॅक्टर जरी घेतला तरी बैल हे ठेवणारच आहे. मोठी हाऊस म्हणून. कारण पुढच्या पिढीत ही बैल राहतेली न राहतेली ही काही शंका नाही, पण पुढच्या पिढीला सुद्धा असा प्रश्न येणार आहे. शेवटी बैल ही ठेवावंच लागणार आहे ती काही काळानंतर. बरं, एक 10 वर्षानं 5-10 वर्षानं कसला काळ काय येईल? काळ परत 10 वर्षानं फार विचित्र येणार आपण आहे. बिंदूर साजरा करतो, हा बैलांचा सण असतो. हो, बैलपोळा असं म्हणतो, बेंद्राचा सण. त्याला सजवतो, त्या दिवशी त्याला खाणं पिणं पूजा अर्चा या बेंद्राची ती पूजा एक 10 वर्षानं काय काय येईल 10 काळ? वर्षानं जे आता कसं झालंय, आता लई लोक जे देशी गाया पाळायला लागलेली आहे. त्याच्यामुळं ती पाडा जो असतो कोकणात, पाडा म्हणजे आपल्याकडे मराठीमध्ये खोंड म्हणते ती. ते आज जर समजा गायला जर खोंड झाला तरी त्याचा पालन ती बेंद्रासारखं ती करणार. खोंड जरी असलं तरी त्याचा ते बेंद्राचा सण हा साजरा करणारच आहे ती. म्हणजे ती एक लहान मुलांना तिची आवड आहे की आपला हा सण आहे. तुम्ही आता घरी पुरणपोळी खाताय का चपाती खाताय हा कोणी बघत नाही. राईट. पण आजच्या पिढीला जे इथून पुढं जे पिढीला येणार आहे, शेतीत राहणारा जी व्यक्ती आहे तो हा साजरा करणारच. त्या साजऱ्यामध्ये काय बदल होणार नाही. आणि ती करावंच लागणार आहे. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.